रमाई आवास योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी करून त्वरित निकाली काढा अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या। सोलापूर शहर आणि खास करून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्यांनी पालिका प्रशासनाकडे रीतसर अर्ज केले आहेत, तरी देखील कागदपत्रांची पूर्तता केली नाही असं कारण पुढे करत 2800 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत। गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात रमाई आवास योजनेच्या संदर्भात बैठक घेण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक नारायण बनसोडे, अजित गायकवाड, अजित गादेकर, गौतम कसबे, पिंटू ढावरे, प्रमोद चंदनशिवे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। रमाई आवास योजनेत 280 स्क्वेअर फुटापेक्षा कमी जागा असणाऱ्या अर्जदारांनाही रमाई आवास योजनेचा लाभ द्यावा यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। रमाई आवास योजनेतील ही अट रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिली। जवळपास 2804 लोकांचं जवळपास ह्या ह्याच्यामध्ये 98 फक्त पाठपुरावा झालेले 546 अर्जांची छाननी एकूण अर्ज झालेले त्यामध्ये 2400 त्याच्यात छाननी होऊन फक्त 98 पात्र झालेले आहेत। त्यामुळे असं वाटतं की 2400 लोकांमध्ये फक्त 98 कसं काय आवास योजना मंजूर होऊ शकते, बाकीच्यांना का होत नाही या संदर्भात चर्चा केली असताना त्यांचं असं म्हणणं होतं की कागदपत्र काही लोकांचे अपुरे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जागा अपुरी आहे। ते शासकीय नियमाप्रमाणे 280 स्क्वेअर फूट जागा असायला पाहिजे, पण या संदर्भात शासनाच्या संदर्भात शासनाशी बोलावं लागेल, कारण आपल्याला प्रत्येकाकडे तेवढी मोठी जागा 280 स्क्वेअर फूट मिळू शकत नाही। त्यांना असं वाटत असतं की आपलं घर रमाई आवास योजनेमध्ये व्हायला पाहिजे। या संदर्भात व काही कागदपत्र जे आहेत तिथे ते लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांना ती लाभ मिळावं। आणि कारण सातत्यानं जेव्हा आम्ही काम करत असताना त्या भागातील आमच्या भागातील ज्या काही सम्राट चौकपासून त्या रुपाभवानी मंदिरापर्यंत जी दाट वस्ती आहे त्या दाट वस्तीमधल्या लोकांचा रमाई आवास योजना झाल्याने आता पूर्णपणे तक्रार होतं, म्हणून त्या तक्राराच्या निमित्तानं आज बैठक झालं आणि ताबडतोब ह्या सगळ्या कागदपत्र पूर्ण करून त्यांची मंजुरी करण्यास सांगितले। 2800 प्रकरणापैकी 98 प्रकरणं मंजूर करण्यात आली आहेत। उर्वरित प्रकरणांवर अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी यावेळी केली। आणि या बैठकीमध्ये मालकांनी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सक्त सूचना दिलेली आहे की ज्यांचे अर्ज या ठिकाणी महापालिकेला प्राप्त झालेले आहेत त्या सगळ्या लोकांचे अर्ज या ठिकाणी तात्काळ मंजूर करावे। परंतु बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की या कागदपत्राची अपूर्ततेमुळे या ठिकाणी अर्ज या ठिकाणी बाद होत आहेत, म्हणून मालकांनी सांगितले की कागदपत्राची पूर्तता करून या सगळ्याचे अर्ज मंजूर करून घ्यावेत असा एक आदेश या ठिकाणी दिला।